आपली हिंदू देव पाडत होते, आपल्या मूर्त्याला तोडत होते आणि आपल्या हिंदू आयाबायावरती अत्याचार करत होते आणि ही गोष्ट हे माझ्या प्रत्यक्ष जगन्माता जिजाऊने पाहिली विचार केला की हा माझ्या पोरक्या ऐकायला वाचवणार कोण आणि जिजाबाईने त्या शिवनेरीला त्या भवानी मातेला गारण घातलं की माते मला असं एकच पुत्र दे की जेणेकरून त्यांनी जगावरती राज्य केलं पाहिजे. आणि हा म्हणताना जिजाबाईंना दिवस गेले, 3 महिने डोहाळे लागले आणि शहाजी राजे कर्नाटकला होते. शहाजी राजाने ही गोष्ट समजली. कर्नाटकवरून शहाजी राजे आले आणि राजवाड्यात राजवाड्यात बायकांची कुजबूज चालली होती. गो 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 तुझ्यावर म्हणजे बायकांचे गो तुझे डोळे कसले होते, माझे डोळे कसले होते, आता बोलत होते गो गो बायू तुझ्यावर डोळे कसले लागले होते. ती सांगायची गो बायू माझ्यावर डोळे लागले होते तेव्हा म्हणे भीतीची कौंती खात होती. दुसरी चर्चा गो 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 तुझ्यावर डोळे कसले लागले होते, मी म्हणता चुलीची राख खात होतो. तिसरी म्हणता गो 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 तुझ्यावर डोळे कसले लागले होते, मी म्हणता नाकात कौंती खात होतो. असे डोहाळे पण त्या महालामधील त्या राजवाड्यामधील महिला वर्गांना जिजाबाईंचे डोळे कसले होते ते ऐकायचे होते. आणि शहाजी राजे आले आणि विचारलं राणी साहेब आम्ही ऐकलं ते खरं आहे का? आम्ही ऐकलं ते खरं आहे का? आपल्याला दिवस गेले, आपले डोळे लागले आहेत, आपले डोळे कसले आहेत. त्यावेळी जगन्माता जिजाऊ सांगतात, महाराज माझे डोळे ऐकायचे आहेत ना? माहिता उतरवा घोड्याच्या खाली, त्या तुमच्या घोड्याची लगाम, त्या तुमच्या कमरेची तलवार. आणि 3 महिन्यामध्ये घोड्यावरती स्वार झाल्या आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. आनंदाने असू लागली. माझ्या राजाचा जन्म झाला. आपल्या बायकांचे डोळे कसले असत, आपल्या बायकांना डोळे लागले आपल्या बायकांचे डोळे कसले आवळे चिचो तंबाखूची मशेरी लिंबाचा लोणचा मॅगी नूडल्स काय पोळा डोळे कसले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे मला म्हणतो आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्याच्या नंतर अंगामध्ये साठलेलं गोठलेलं रक्त पण सरसरलं पाहिजे म्हणून ओम नमः श्री जगदंबे, ओम नमः श्री जगदंबे, नमः तुझा अंबे करू नको आरंभे कपाळ थाप दोनगुण्याचा.
आणि रात्री 12-12:30 वाजता ना, रात्री 12-12:30 वाजता ना ते मुसलमान गुंड त्या मुसलमान व्यक्तीच्या घराकडे सरकू लागले. आटली मुलगी पावडली, घाबरली, साडी भांडण त्या दरवाजामध्ये 5 नामवंत गुंड उभे होते. तुम्ही सवाल केला अरे झोळ्याच्या तडाख्यामध्ये सापडले तर माझ्या वस्तूंची लष्करच करण्यास राहणार नाही. जेव्हा ती मुसलमान व्यक्ती आपल्या घराच्या मागच्या दरवाजातून पळ सुटली, तर तिला एका घराच्या दरवाजाच्या पतीतून उजेड येताना दिसला आणि तिने दार ढोकावलं. दार ढोकावल्याबरोबर तिच्या उमेदीचा तरणा बाण हिंदू युवक हातामध्ये दांड्यावर बाहेर आला. त्याने विचारलं, ताई तुला काय पाहिजे? तेव्हा ती मुसलमान युवती बोलली, दादा फक्त मला एक रात्र या ठिकाणी सारा पाहिजे. अरे दंगल झाली हिंदू मुसलमानांची, तू मुसलमान मी हिंदू. हिंदू एक बोलला, ताई ते गुंड येणार नाही, तुझी अब्रू लुटणार नाहीची खबरदारी मी घेतो. माझ्या घरामध्ये अंतर्गत नाही, त्याच्यावरती बेलाशा झोपी जा, मी बाहेर दांड्या घेऊन तुझा पारा करतो. आणि मुसलमान युवती हिंदू युवकाच्या घरामध्ये झोपी गेली. रात्र वाढत चालली होती, रात्र वाढत चालली होती. हिंदू युवकाच्या मनामध्ये धया 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 विचार नाचत होते. अरे दंगा झाली हिंदू मुसलमानाची, तू मुसलमान मी हिंदू. मग कुठल्या भरोशावरती माझ्या घरामध्ये झोपी गेली आहे? अरे माझ्या मनामध्ये आलं तर मी तिची इज्जत लुटू शकतो, माझ्या तडाख्यामध्ये तिला सोडवणार कोण नाही. पण कुठल्या भरोशावरती माझ्या घरामध्ये बेलाशा झोपी गेली आहे. सकाळ झाली दादाला, सकाळ झाली आणि ती मुसलमान ती जायला निघाली. जाताना तिने आभार मानले. आभार मानण्याच्या बद्दल हिंदू एक बोलला, ताई आभार जरूर मान, आभार जरूर मान, फक्त मला एकच सांग, अरे दंगल झाली हिंदू मुसलमानाची, तू मुसलमान मी हिंदू, मग तू माझ्या घराचा सारा का घेतला, माझ्या घराचा आसरा का घेतला? अरे मनामध्ये आलं असतं तर मी तुझी इज्जत लुटू शकत होतो, माझ्या तडाख्यामधून तुला सोडवणारा कोण नव्हता, पण तू माझ्या घराचा सारा का घेतला? तेव्हा ती मुसलमान व्यक्ती सांगते, दादा काय गुंड माझ्या मागे लागले तर मी मागच्या घराच्या दरवाजातून पळत सुटले, पळत घोडत आले, घोड्याच्या पलीकडे आले तर मला तुझ्या घराच्या दरवाजाच्या पटीतून उजेड येताना दिसला. मी डाट टोकाच्या वर हात ढोकळून पाहिलं तर मला तुझ्या घराच्या भिंतीवरती छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बघितली, त्या मुलीचा विश्वास वाटला. हेच माझ्या राजाने कमवून ठेवलेलं आहे, हेच म्हणून असं प्रारब्ध केलेलं आहे. अरे बाबा तो स्वतः तो टकलो पाठी बसलो तो गेले काही सगळे. अरे बंधू तो काही तुमतो गेलो तो आमच्या पप्पा आणि गणपती आमच्या बाजूत तशी बरोबर गाणं म्हणत होतो, आमच्या पप्पा आणि मम्मीला आमच्या पप्पा आणि मम्मीला. फोटो भारी आहे टीव्ही मध्ये देतो, भारी वाटतात. कितवीला बाबू? कितवीला? 6वीत गेला. मराठी मीडियम ना? सेमी ठीक आहे. तू 3रीत गेला, 12वीत गेला. इंग्लिश मीडियमचा गाणं, मराठी सेमी ठीक आहे. मराठी तर सगळ्या विचारतात, इंग्लिश नको तुम्हाला. आता आमच्या घरी पण मुंबईमध्ये का तो इंग्लिश सगळीकडे इंग्लिश, काय इंग्लिश मध्ये त्यांचा मेंदू तेवढा साहेब आहे का मला सांगा? अहो ती 5 वर्षाची लेकरं आमच्या दिव्यात इंग्लिश मिडियम नाही, आमचा डोंबोली जावचा लागला. 5 वर्षाची लेकरांना उठून घालतात आहोत आणि तो 4 वाजता सकाळी गाडीवाला खाली बोलत पोरांकडे घेऊन जा शाळेत. काय 5 वर्षाची मुलं काय अभ्यास करणार? ते औस उचलता आणि त्या सगळ्यात मध्ये बसवतात सकाळी 4 वाजताना आणि ती सांगतात, बाबू कर 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 कर, मम्मी नाही झाला, मम्मी नाही झाला. म्हणजे आव सांगतात, बाबू जरा जोर लाव, जरा जोर लाव, नाही झालं मम्मी नाही झाला, कूद कूद कूद, तरी पण नाही मम्मी नाही झाला. बाबू तुला पण सांगते, आमच्या भुवनच आहेत ना बाबा, तो भुवन तुला पण सांगतो, हे भाऊ तुला पण एक झाड लावायचं आता, एक झाड. काय गरमी वाढली ती बघा, मोठी झाड हात जोडून विनंती आहे तुम्हाला, पण तोडू नका. विहिरीच्या बाजूची नदीच्या बाजूची झाडं तोडू नका, पाणी आटतं. कारण पावसाळ्यामध्ये ती झाडं पाणी शोषून घेतात आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला ती झाडं पाणी देतात, म्हणून झाडं जागवा. बाबू मुंबई गोवा हायवे पूर्ण भुणको झाला, एक झाड लाव. आज एक झाड लावला ना तुम्ही, एक झाड लावला त्या 25 वर्षात त्या झाडाखाली हक्काने मोटरसायकल तुम्ही उभी करू शकता. 25 वर्षाने हक्काने जर झाड लावला तर 25 वर्षात त्या झाडाची तुम्हाला फळे मिळणार, त्या झाडाची तुम्हाला फुलं मिळणार आणि खास करून तुम्ही त्या झाडाखाली
हक्काने मोटरसायकल उभी करू शकता. मोटरसायकल जर झाड नाही लावला तर मोटरसायकल तुमका भर उन्हात उभी करूची लागणार आणि उन्हात मोटरसायकल उभी केला तर मागची शीट तापणार. जर मागची शीट तापली पाठीमागे आपले आयटम बसणार ती म्हणा शिवायची तापली शिवायची तापली शिवायची तापली म्हणून सांगितलं होय. आयटम लय मोठा फॅट आहे तुमचा. अहो सांगा का ते व्हॅलेंटाईन डे 8 दिवस फक्त असता. 8 दिवस रोज डे चॉकलेट डे बाउंड डे डे आणि आपल्या दिवशी म्हणतात व्हॅलेंटाईन डे. सत्तो मोठो सत्तो असता त्या दिवशी. तसे दिव्यांगांच्या एक पोरगी पुढे चालली होती व्हॅलेंटाईन डे ला. एक पोरगी पुढे चालली होती त्याच्या पाठी पोरगं चालू होतं. त्या पोरा पाठी बघितलं आणि म्हणतो ए बाबा आज म्हणतो माझ्या पाठीला फिरवू नको. आज म्हणतो व्हॅलेंटाईन डे आणि तू आता म्हणतो माझ्या मागला फिरवू नको. तुझ्या पाठी म्हणतो माझ्या औसा पोर पण लय खूप केलं. तो म्हणतो गोपाळ त्याची काळजी सोड. तुझ्या औषा पाठी म्हणतो माझा बापूचा लय काय काचे काय. पण महिला वर्ग खरोखर ह्या मंडळात म्हणजे तुम्ही सगळे जन्स एका याच्यामध्ये महिला वर्गांना एक कलरच्या साड्या बरं वाटतं म्हणजे एक ड्युटी आहे. पण तुमच्या खायच्या महिलांचा मी अपमान करीत नाही. म्हणजे अपमान सुद्धा फक्त बघतोय मी. ह्या बसलेल्या महिला वर्गामध्ये अशी कुठली भाग्यवंत महिला आहे रोज उठल्याच्या नंतर आपल्या नवऱ्याच्या पायाला हातावून दर्शन घेते. बोट वर करा कोणच नाही पडणार पायाची लोक. ही पाया पडणार आपण उद्यापासून ना पाया पडणार ती. पण आपलंच पाय झालं नाही. सातल्यानंतर आम्ही लेजिंग करतो. कशा पाण्यावरती साच्यानंतर पाणी तू झाडायला हो ना. जिजाई माताची होती गोड पुण्याई म्हणून झाली पाशी यांच्याकडून पुन्हा मला हे 101 पारितोषिक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पहिला काळ होता आणि शिकली लोक शिकली पण आपली संस्कृती विसरत चालली. पहिले अनपढ होते आपले वाढवते. पहिले अनपढ होते पण कसे जजमेंट नव्हती. पहिलो पोरगो दुसरीत गेलो की दुसरं पहिलीत येऊन बसलो. पहिलो पोरगो दुसरीत गेलो की दुसरं पोरगो पहिलीत बसलो. म्हणजे दुसरीत गेलेल्यांची पुस्तकं पहिलीतल्या जजमेंट नाही काम होता त्यांचा. आणि आता तो प्रेम बघून आमचे जे आजो आहे जवळ 105 वर्ष झाली. 5 वर्ष झाली. सगळ्या पाहुण्याने डबल बारी करून गेली. सगळे पाहुणे 2-2 वेळा येऊन गेले. आज मस्तच बघता तशी जावई म्हणतात नाना भात कॉफी मॅगी थोडी दारू हे म्हणतात. तर तो हल्लीचा प्रेम बघून तो म्हणता काय म्हणता मी हे प्रेम करतात की असं प्रेम. आम्ही म्हणता प्रेम केला. आम्ही म्हणता लग्न झालं तर म्हणता 10 वर्षात बोललावत नाही. अरे नाना 10 वर्ष लग्न झालं तू 10 वर्षात बोललोच नाही. पण 10 वर्षात 4 पार झाला कसा काय. पहिले सासू पण लय हुशार असायचे. तिला खायला झोपायचे आणि आपण अडणं लावून घ्यायचं. सून लय हुशार होती. ती नाणेगारात तिकडे उघडून ठेवायची. हिंदवी स्वराज्याचा रचला जाणे पाया. हिंदवी स्वराज्याचा रचला जाणे पाया.
बाळगोपाळांना आई वडिलांना मरेपर्यंत सांभाळा. कारण आई वडील हे थोर दैवत आहे. आई वडिलांसारखं या जगामध्ये कुठलं दैवत नाही. एक वेळ देवाच्या पाया नाही पडला झाला, पण आई वडिलांना विसरू नका. मरेपर्यंत आई वडिलांना उपाशी ठेवू नका. मेल्यानंतर महाळवेळ अजिबात नको. काय नको महाळवेळ, ते जिवंत असतं घालायचा. मेल्यानंतर पुऱ्या वाढीत भात, 4-5 प्रकारच्या भाजी, 200 रुपयात म्हाताऱ्याच्या पोटवा घाट, म्हाता वडील. मग तो म्हातारा पोटवात नाही बघता म्हणता, सगळे म्हाळाचा खाऊ गेलात काय तुम्ही? तुमच्या नाग मोशे पोटावर बसले ते कशावर? बरं गेलो म्हातारो गेलो ना की त्याचं काहीच घरात आठवण ठेवीत नाही, काहीच नाही. सगळं त्याच्यावर हे चप्पल, नानाची चप्पल घेऊन जावा. नाना तो दांडको घेऊन जावा. नाना तो चष्मो पण घेऊन जावा. एक दांडी तुटलेलो. नानाचं काय ठेवू नको. नाना प्रॉपर्टी इस्टेट कमावली तेवढी आपण घेऊया. एक तरी जे जातात त्याची एक तरी आठवण ठेवा ना. काय सगळा नेऊन टाकता म्हटलं पाठी ठोक टायगर खूप त्याच्या टायगर किती असत. म्हणून आई वडिलांसारखं थोर दैवत आहे. आईचे ना चालेल भारी. काय झालं माहितीये, तुमचे आभार म्हणतोय. अरे ह्या मंडळाने मेन करून फणसाची भाजी दिला. त्यांना मी सांगत होते मला दर हटळ बाजूक ठेवा ऐकले नाही ते. पण साहेब काय माहिती आहे, 4 तास झुष्टी सोडणार आणि ह्या करणार अजून कोणा सापडलो नाही. स्विमिंग पूल मध्ये पण बघा, स्विमिंग पूलचं मालक पाणी भरता ना, स्विमिंग पूलचं मालक पाणी भरता तर 5000 लिटर पाणी असतात. आणि जेव्हा तो पाणी बाहेर काढतात तर त्याला 7500 लिटर पाणी मिळतात. मग 2500 लिटर इला भेटून म्हणून ह्या बारा त्यांचा एका म्हणजे तोंडाही बघ ना. हो मालवणी माणसं आहे. ह्या जगामध्ये ना, जगामध्ये 2च माणसं हुशार, पहिलं जर्मन, दुसरं मालवणी. कोणाच्या बापाला पण बघा आपण कोकणातले आहोत, अभिमान आहे आपल्याला. कारण आमच्या कोकणामध्ये बघा किती दुष्काळ पडला, किती दुष्काळ साहेब पडला, किती दुष्काळ पडला. आमचा शेतकरी आत्महत्या करणार नाही, मागच्यांचा विचार करतो. वर घाटात तसं काय नाही, लगेच लटकून देणार. आपल्याला अभिमान वाटतो आपण ह्या भूमीमध्ये जन्माला आलो. माझ्या कोकणामध्ये हुंडाबळी नाही, माझ्या कोकणामध्ये आत्महत्या करत नाही. आणि आज कोकणामध्ये आमच्या 10वीला आणि 12वीला 12 वर्ष टॉप लेवलची मुलं पास होतात. मुलांना पण विनंती आहे, तुम्ही 10वीला जो टॉप लेवल पास होता ना, पुढे एमपीसी करा काहीतरी. अरे कलेक्टर व्हा ना, आम्ही तुम्हाला सलाम मारू. पण 10वी 12वीच्या नंतर काय ना, हा आम्ही फटकावून काढून काय ते कारण ना. तुम्ही 10वीला एवढे टॉपनी पास होता, पुढे 12वीच्या नंतर का घटना करता? अरे तुम्हाला बहिणीनो, तुम्हाला एक परिस्थिती सांगतो साहेब, खरी परिस्थिती म्हणजे मोठेपण नाही, खरी परिस्थिती. यूपी बिहार मध्ये आपण म्हणतात ना भैया यूपी बिहार मध्ये 1% पण प्रेम करत नाही. 1%ही प्रेम करत नाही. दुसरी स्वतःची मुलगी दुसरं प्रेम करणार नाही, 1%ही प्रेम करत नाही. आणि त्यांची जर मुलगी जर तिला डॉक्टर हवा असेल, वकील हवा असेल ना, त्यांचा रेट काय हुंड्याचा माहितीये, 50 लाख 1 करोड. 1 करोड हुंडा द्यावा लागतो मुलाच्या बापाला, मुलीला. बॅग भरूनच घेऊन येणार तो. हे तर तुझी मला पोरगी दे, माझा मुलगा डॉक्टर आहे, माझा मुलगा इन्स्पेक्टर आहे, 2 स्टार आहे, 1 करोड घेऊन आलोय. अभिमान वाटतो त्यांचा. नाही आपली आय लव्ह यू 100 पुसता येत नाही. आणि आम्ही म्हणता भैया तो. अरे पण भैया कुठे पोहोचले त्याचा विचार करा. घ्या जरा, घ्या रामभाऊ. अभिमान वाटतो. आणि आपली पोरी औषधी वापरून नोकरी करून टाकल्या. अभिमान वाटतो त्यांचा. औषधी वापरून अजिबात बाहेर जाणार नाही. आणि बघा साहेब, तुम्ही स्टेशनला भेटत नाही, साखरमणी आहे, तिची किती मुली शिकलेली असू दे, मोठ्या माणसाचं त्या पाया पडणार, तिथे शरीरावर पाया पडतात ती लोक. आपल्या घरात पाहुणे की आपली पोरं बाहेर निघून जातात. घरात भांडण झाली तर झिला ती पहिली वापस जाऊन काय घेता, आपण भाडावलं लोक आहे का, तो बापसाला टन घेऊन आमच्याकडे जातो. पण पोरगी नाही, पोरगी पप्पांनी गावांनी वगैरे बापसाला. म्हणून घरात पोरगी येईल. पोरगीचा काय, आता समजा माझा काय झालं तर माझं झील काय म्हणणार उद्या, गो 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 भावकी आणि वाढीत देवच्या वगैरे भगवान काय आमच्या बापसा ठेवलेला आता बघूया. तर पोरगी तशी नाही. पोरगी स्टॉपवरती उतरली की तहसीलच बोंबटली.
झालं पेठेकर कोणता शिरू गेला. आणि तुम्ही जे म्हणता ना बाळगोपाळ, तुम्ही जे म्हणता ना लागो नको काम बिल करू, चार लोक काय विचार करते, चार लोक काय म्हणते, काय नाही, चार लोक शेवटी आपण घेणारच खांदार म्हणून चार लोकांचा विचार करायचा नाही. तुम्ही आतापर्यंत धरल्यात म्हणा. आणि हे आरक्षण भरक्षण काय नाही, विषय संपलेलो आरक्षण. आता तुम्ही आम्ही मराठीच्या पोरांनी वाटवर केला, पंचायत तिथे पण वाटवर केला, मेलाव ना कर म्हणा. काय कोण खाता काय नाही, आरक्षण कोणाला मिळणार नाही. जे नियमामध्ये ते बघा. म्हणून मेहनत करा, शेती करा, डोकं वापरा, मोठे व्हा, फिरत्या ठोक्याचे काम करा, 10वी 12वी सोडू नका, त्याच्या पुढे शिका. जग आता शिकलेल्यांचं आहे. तुम्ही बीएससी ग्रॅज्युएट झाला, आयटी इंजिनियर झाला, तुम्हाला वर्षाला 8 लाख 10 लाख पगार मिळणार. मोठे व्हा, शिका. याच्या टाकल्याच्या नादाला गेलो घरी गेलो की काय अरे बघ बघा गांजे दुकान समजून तिकडे तुला सडवून काढते. हिंदवी स्वराज्याचा जाणे पाया, हिंदवी स्वराज्याचा जाणे पाया, धन्यवाद माझ्या भजनशीनो. जे चांगलं ऐकलात ते माझ्या गुरुजींचं होतं. जेवढं तुम्हाला चांगलं वाटलं ते माझ्या गुरुजींचं होतं. म्हणजे थोडं बाकीच्या काय सांगितलं ते सर्व माझं होतं.